ज्याप्रमाणे भारताच्या राजकारणामधील चाणक्य आपण अमित शहाला म्हणतो, भाजपच्या प्रत्येक कार्यामध्ये कुठल्या गोष्टी घडणार आहेत आणि कुठल्या गोष्टी घडवायच्या आहेत याविषयी जे भाकीत असते किंवा जे चाणक्य नीती कूटनीती असते ते वापरतात अमित शहा. त्याला आपण भारतामधील बीजेपीचे चाणक्य आहेत राजकारणामधील त्यांना म्हणतो. असंच बघा, आता महाराष्ट्रामधील जे राजकारणाचे चाणक्य शरद पवारांना म्हणतात, पण एक असं व्यक्तिमत्व आहे त्याला मास्टर माइंड आणि चाणक्याहून जे कुठली जास्त पदवी असेल आपलं तीर्थ येईल ती व्यक्तिमत्व म्हणजे बाळासाहेब आंबेडकर. बघा, महाराष्ट्रामधील जे राजकीय उलथापालथ व्हायच्या अगोदरच म्हणजे शिंदे साहेब आपली शिवसेना फोडायच्या अगोदर त्यांनी सांगितलं होतं की महाराष्ट्रामध्ये एक राजकीय भूकंप येईल लवकरच. तसा तो भूकंप सुद्धा आला. ठाकरेला सोडून शिवसैनिक 40 आमदार हे पळून गेले, बंड पुकारलं आणि शिवसेना ही अर्ध्यावर सोडली. शिवसेना फुटली हे बाळासाहेबांना अगोदरच समजलं होतं. जे अंतर्गत हालचाली असतात किंवा एक राजकीय भाकीत असतं किंवा एक अंदाज असतो, वेध असतो राजकारणाचा, तो त्यांना अचूक साधता येतो. आणि पुढली गोष्ट त्यांनी परत एक वक्तव्य बोललं होतं. ते वक्तव्य म्हणजे काय की अजून एक राजकीय मोठा भूकंप होणार आहे. सेम तसंच मॅटर झालं आणि अजित पवार गट काही लोक घेऊन बाहेर पडला आणि राष्ट्रवादी सुद्धा फुटली. म्हणजे आतापर्यंत 2 वेळेस त्यांनी भाकीत सांगितलं होतं याचे की राजकीय भूकंप होईल. ह्या दोन्ही गोष्टी तंतोतंत झालेल्या आहेत आणि दोन्ही गोष्टीतनं दोन्ही पक्ष फुटून काही लोक बाहेर पडलेले आहेत. आणि त्यावेळेस बघा, ठाकरे त्यांनी सांगितलं होतं बाळासाहेबांनी, तुम्ही कायद्याला तुम्ही न्याय मागा. आणि जे निकाल यायचा होता नार्वेकरांचा त्याच्या 2 दिवस अगोदर बाळासाहेबांनी सांगितलं होतं निकाल काय येणार आहे, निकाल काय येऊ शकतो, आपण यांच्याकडनं अपेक्षा कुठली घेऊ शकतो हे बाळासाहेबांनी अगोदरच सांगितलेलं आहे. 2 दिवस पहिलं निकाल लागायच्या अगोदरच. ठीक आहे, एवढा अचूक वेध बाळासाहेब घेतात प्रत्येक गोष्टीचा. एवढं त्याला अचूक ज्ञान आणि कायद्याविषयी तर ज्ञान आहेच, पण एक भविष्याचा वेध त्यांना समजतो राजकारणाच्या बाबतीमध्ये. आणि तेच त्यांचं वक्तव्य आता येत आहे. कारण बघा, भारतामध्ये राम मंदिराची जे प्राणप्रतिष्ठा आहे त्याविषयी पूर्ण जी योजना ते चालू आहेत त्यावरतीच भाजप हे राजकारण तापवत आहे, राजकारण गरम करत आहे किंवा राजकारण शेकत आहे. सध्या फक्त राजकीय जमिनीची मशागत करायचं काम सध्या चालू आहे. इलेक्शनच्या अगोदर ते भाजप चांगल्या प्रकारे करत आहे. पण याच्या उलट जे ह्यांची विरोधी पार्टी आहे ते म्हणजे राष्ट्रीय काँग्रेस याविषयी कुठलीही गोष्ट करताना दिसत नाही. बाळासाहेब वारंवार म्हणतात, बीजेपीची बी टीम आहेत का तुम्ही, हे बाळासाहेबांचं वक्तव्य आहे. कारण काय, सध्या पक्ष बांधणीला वेळ द्यावा लागतो, राजकीय जे गणित आखावे लागतात, तशी वाटचाल करावी लागते, नवीन नियोजन करावं लागतात. या बाबतीमध्ये काँग्रेसची उदासीनता त्यांना पाहायला मिळते. आणि महाराष्ट्रामध्ये अजून सुद्धा तो पेच सुटला नाही जागा वाटपाचा काँग्रेसच्या म्हणजे इंडिया आघाडीमध्ये. त्यामुळे सुद्धा पेच प्रसंग निर्माण होतात. आणि एक जी युती आहे आघाडी युती ते अजून सक्षमपणे उभे राहिली नाही. म्हणजे इलेक्शन काही दिवसावर येऊन ठेपलेले आहेत, त्याच्यापूर्वी अजून कुठलाही निकाल आलेला नाही. आणि त्यामध्येच शिवसेना ही अपात्र ठरली ठाकरेंची. अशीच अवस्था होऊ शकते का राष्ट्रवादीची, हा एक मुद्दा आहे. आणि एवढा मुद्दा चालू असताना हे काँग्रेसची उदासीनता, राष्ट्रवादीची उदासीनता आणि शिवसेनेची उदासीनता काय जागा वाटपावर नाही, यांच्यामध्ये अजून हेळदेवे चालू आहेत की आम्हाला एवढ्या जागा पाहिजे आहेत, आम्हाला एवढ्या जागा पाहिजे, आम्ही एवढ्या जागेवरती निवडणूक लढवू शकतो किंवा आम्ही एवढ्या जागा निवडून आणू शकतो. हे कुठल्या बेसवरती ते बोलतात ते त्यांनाही कळत नाही. बाळासाहेब सुद्धा स्पष्ट सांगतात, तुम्ही आम्हाला 12 जागा द्या, आम्ही 12 जागा निवडून आणायचे, 100% आम्ही जागा निवडून आणू. किंवा आम्ही जर आम्हाला दोघांना समान जागा मिळाल्या आम्हाला आणि शिवसेनेला तर आम्ही 24 जागा फॉर्म्युला वापरून आम्ही 30 जागा निवडून आणू, ते स्पष्ट सांगतात. पण यांचा बोलण्याचा काँग्रेसवरती किंचितही परिणाम झालेला दिसत नाही आणि त्यावरती निर्णय कुठलाच होत नाही. कुठल्या सभा असतील, कुठल्या बैठका असतील, त्या बैठकीमध्ये बाळासाहेबांना डावललं जातं आणि त्यांना दूर ठेवतात बैठकीपासून. अशामध्येच बाळासाहेब सांगतात, बघा हा मुद्दा महत्वाचा आहे. बाळासाहेबांचं हे भाकीत आहे, ते भाकीत म्हणजे काय, आता शिवसेना फुटून झाली, आता राष्ट्रवादी फुटून झाली, आता अजून एक राजकीय भूकंप होणार आहे. तो भूकंप हा काँग्रेसच्या घरातील असणार आहे. हे त्यांचं वक्तव्य आहे आणि त्यांना
अंदाज आलेला पुढला की सध्या आता राजकीय उलथापालथ महाराष्ट्रामध्ये होऊन जाईल आणि ती राजकीय उलथापालथ सर्वात मोठी असेल, ज्याच्याकडनं अपेक्षा करता येत नाही आपल्याला तशा काही गोष्टी होऊ शकतात महाराष्ट्रामध्ये आणि पूर्णपणे राजकीय गणित आहेत, राजकीय भाकीत आहेत आणि ती राजकीय सध्याची परिस्थिती आहे ते पूर्णपणे बदलून जाईल आणि राजकीय गणितच पूर्ण बदलल्यानंतर पर्याय पुढे असतो काय, पर्याय पुढे की विरोधी पक्ष हा पूर्णपणे कमकुवत होऊन जाईल आणि जो सत्ताधारी पक्ष आहे प्रस्थापित ते स्ट्रॉंग होऊन जाईल, असं हे वक्तव्य बाळासाहेबांचं आहे. आता ह्यांच्या या वक्तव्यावर विचार करण्याची गरज आहे काँग्रेसला आणि विचार करून एक सभेने सर्वांची बैठक घेऊन त्यावरती काही तोडगा काढून जागा वाटपाचा तिढा लवकरात लवकर सोडवून सर्वांची मनधरणी करून एक चांगलं असा एक ब्लूप्रिंट तयार करावी आणि त्यावरती आपले उमेदवार उतरवावे, ते पूर्णपणे सक्षम करून आणि पूर्णपणे एक मजबूत असा पक्ष बनवून मजबूत अशी आघाडी बनवून तेव्हाच काँग्रेस अलायन्स जे आहे इंडिया अलायन्स त्यांना यश मिळू शकतं लोकसभेमध्ये. नाहीतर यांना स्वप्नच पाहावे लागतील लोकसभेचे आणि विधानसभेचे, यांची कुठेही डाळ शिजणार नाही. बाळासाहेबांच्या एखाद्या वक्तव्याला किंवा एखाद्या गोष्टीला कधीही लाईटली घेऊन जमणार नाही. जर लाईटली घेऊन आपण ठेवला याचे विपरीत परिणाम तुम्हाला भोगावे लागतील. आणि त्यांनी 2 दिवसापूर्वी सांगितलेलं आहे की जे निवडणूक आयोग आहे त्याला बदलून काढलं पाहिजे. असं निर्भेड वक्तव्य करणारे नेते आणि पुढारी तुमच्या पक्षामध्ये असतील, तुमचं वजनच काय, तुमचं सर्वच वाढून जाईल. ह्या गोष्टी काँग्रेसला कळल्या पाहिजे. जर हेच वक्तव्य काँग्रेसने केलं असतं आतापर्यंत काँग्रेसच्या घरावरती एक ईडी पत्र किंवा ईडीची समन्स गेले असते, पण बाळासाहेबांच्या समोर याची कोणाची हिंमत होत नाही, कारण हा व्यक्ती कुणाच्याही रुपयामध्ये मिळणार आहे. ह्या गोष्टी आहेत, ह्या गोष्टी राजकारणाच्या गोष्टी पूर्णपणे काँग्रेसला कळल्या पाहिजे, शिवसेनेला कळल्या पाहिजे, राष्ट्रवादीला कळल्या पाहिजे. हा चान्स त्यांना भेटत आहे बाळासाहेबांना सोबत घ्यायचा आणि सोबत घेऊन आपले राजकीय पुढले गणित आखावे आणि बाळासाहेबांच्या गोष्टीला लाईटली घेऊ नये. बाळासाहेबांचे जे वक्तव्य आहेत बाकीत आहेत ते पूर्णपणे खरे होतात, तर तुम्ही हे याला तुम्ही लाईटली घेतला तुमचा पक्षही फुटून जाईल आणि तुम्ही पूर्णपणे एकटे पडाल. त्यावेळेस फक्त तुमच्या पुढे पश्चाताप असेल, बाकी काहीच नाही. तुम्हाला बघा एकूणच या विषयावरती वाटतंय काय नक्कीच कमेंट करून सांगा. तुम्हाला आपले व्हिडिओ आवडत असतील चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करत चला, कारण आपले विचार हे जनसामान्यापर्यंत नक्कीच पोहोचले पाहिजेत.